महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही सारख्याच अंतरावर ठेवत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी राज्यातल्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांची परिवर्तन आघाडी स्थापन झाली आहे। परिवर्तन आघाडीच्या वतीनं राज्यातल्या विधानसभेच्या सर्व जागा लढवण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलंय। नव्या घडामोडीमुळे येत्या विधानसभेत नेमकं कुणाचं परिवर्तन होणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईलच। मात्र राज्यातील प्रत्येक मतदारसंघाची निवडणूक रंगतदार अशीच होईल असं सध्याचं चित्र आहे। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। नव्या आघाडीचा फटका महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला बसणार हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईलच। आघाडीच्या स्थापनेसाठी राज्यातल्या जुन्या शेतकरी नेत्यांची बैठक पुण्यात झाली। या आघाडीच्या स्थापनेची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, भारत राष्ट्र समितीचे राज्यप्रमुख आणि माजी आमदार शंकरराव धोंडगे, शरद जोशी शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांनी पुण्यात केली। पुण्यात झालेल्या या बैठकीला राज्यभरातून शेतकरी संघटनेत काम केलेले अनेक जुने जाणते कार्यकर्ते उपस्थित होते। परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात येतील। राज्यात आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटना संस्थांना सहभागी करून घेण्यात येईल। या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आघाडीशी जोडून घेण्यात येणार असल्याचं भारत राष्ट्र समितीचे राज्यप्रमुख माजी आमदार शंकरराव धोंडगे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं। मुळामध्ये ही आघाडी स्थापन झाली ती राज्यातल्या महाविकास आघाडी तसंच सत्ताधारी महायुतीला पर्याय म्हणून। मात्र याचा फटका महायुतीला कमी तर महाविकास आघाडीला अधिक बसण्याची शक्यता असल्याचं जाणकार सांगतात। परिवर्तन आघाडीची घोषणा एका बाजूला झाली, दुसऱ्या बाजूला राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा आधीच सुरू झाली आहे। शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी रविकांत तुपकर यांनी लोकसभेची निवडणूक बुलढाणा मतदारसंघातून लढवली। तुपकर यांना मतदारसंघातून शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला। त्यांनीही मध्यंतरी तिसरी आघाडी स्थापन करण्याची कल्पना मांडली होती। मात्र तुपकर यांना बाजूला ठेवत तिसरी आघाडी म्हणण्याऐवजी शेतकरी संघटनेच्या जुन्यांनी त्याच परिवर्तन आघाडी असं नाव दिलंय। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची घोषणा तुपकर यांनी केली आहे। एका बाजूला परिवर्तन आघाडी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली, त्यासाठी बैठक देखील घेण्यात आली। मात्र या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वच संघटनांना बोलवण्यात आलं नाही। यामध्ये प्रामुख्यानं राजू शेट्टी यांचे जवळचे मानले जाणारे मात्र आता त्यांच्याशी फारसं सख्य नसलेले तरुण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा समावेश आहे। शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले आणि भाजप सत्तेत असताना भाजपाशी सलगी केलेले सदाभाऊ खोत यांना देखील या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। चर्चेत असलेली तिसरी आघाडी अद्याप प्रत्यक्षात आली नसली तरी परिवर्तन आघाडी अस्तित्वात आली आहे। राज्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटनांचे नेते एकत्र आल्याचं चित्र दिसतंय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।